नमस्कार मित्रांनो, वेल्थ क्रिएशनच्या 7 स्टेजेसबद्दल आज थोडक्यात जाणून घेऊया. वेल्थ क्रिएशनच्या या स्टेजेसमध्ये पहिली जी स्टेज येते ती येते डिपेंडन्सीची. डिपेंडन्सीमध्ये आपण बहुतेकदा टीनेजर असतो आणि टीनेजर आपल्या पॅरेंट्सवर डिपेंड असतो. सेकंड स्टेज येते सर्वायवलची. सर्वायवलमध्ये आपलं एज्युकेशन आपण कंप्लीट करून बहुतेकदा स्टार्टअप सुरू केलेला असतो, बिझनेस सुरू केलेला असतो किंवा जॉब स्वीकारलेला असतो. याच्यामध्ये आपला खर्च आणि इन्कम या दोघांचा आपण मेळ घालत असतो. त्याच्यानंतरची स्टेज येते म्हणजे थर्ड स्टेज, ती येते स्टॅबिलिटीची. स्टॅबिलिटीमध्ये आपण बहुतेकदा चांगल्यापैकी थोडं स्टेबल झालेलो असतो आणि 20%ची आपण आपल्या इन्कममधून 20%ची आपण बचत ही सुरुवात केलेली असते. तर बचत सुरुवात करताना 20% हे रेग्युलरली जात आहेत का हे आपण चेक करत असतो. आणि आपली फोर्थ स्टेज आहे फायनान्शियल सिक्युरिटीची. फायनान्शियल सिक्युरिटीच्या स्टेजमध्ये आपण कॅल्क्युलेशन करताना एक कॉमन एक्झाम्पल घेऊया. साधारणपणे जर एखाद्या व्यक्तीचा 35,000 रुपये मंथली एक्सपेन्सेस आहे तर त्याचा एमर्जन्सी फंड रेडी असायला पाहिजे, म्हणजे 6 महिन्याचा. 35,000 इंटू 6 म्हणजे साधारण 2 लाखाची अमाऊंट होते. तर हा 6 महिन्याचा मंथली एक्सपेन्सेसचा जो एमर्जन्सी फंड आहे तो रेडी झाल्यानंतर त्याने जी आधीच्या स्टेजमध्ये सेव्हिंग स्टार्ट केलेले 20%चे त्याचा कॉर्पस हा साधारण 12 लाख रुपये, म्हणजे 6 महिन्याचा एमर्जन्सी फंड प्लस 12 लाखाचा कॉर्पस. ह्या दोन्ही गोष्टी असतील तर आपण फायनान्शियली सिक्युअर आहे ह्या स्टेजमध्ये समजायला हरकत नाही. ह्याच्यानंतरची 5वी जी स्टेज येते फायनान्शियल इंडिपेंडन्सची. फायनान्शियल इंडिपेंडन्स ही वेल्थ क्रिएशनची स्टेज आहे. ह्याच्यामध्ये आपलं वेल्थ हळूहळू क्रिएट व्हायला सुरुवात होते. तर हा वेल्थ क्रिएट करत असताना आपला माइंडसेट आणि डिसिप्लिन या दोन्ही गरजेचे आहे. आपला माइंडसेट हा वेल्थ क्रिएशनच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे की आपली वेल्थ क्रिएट करताना आपण फोकस गोल तर ठरवलेला आहे ना हे पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या स्टेजमध्ये 12 लाख रुपये जे आपण सेव्हिंग केलेले आहे आधीच्या स्टेजमध्ये इंटू 25 म्हणजे 3 करोडचा कॉर्पस आपण रेडी केला तर समजू शकतो की फायनान्शियल इंडिपेंडंट आपण झालेलो आहोत. फायनान्शियल इंडिपेंडन्सीच्या स्टेजमध्ये आपण आहोत. याच्यानंतरची जी 6th स्टेज आहे ती फायनान्शियल फ्रीडमची आहे. फायनान्शियल फ्रीडममध्ये साधारण आपण ह्याच्या डबल कॉर्पस तयार केलेलं आहे असं समजायला हरकत नाही. 3 करोड इंटू 2 6 करोड. फायनान्शियल फ्रीडमच्या नंतर जी 7th आणि लास्ट स्टेज आहे ती ॲबिडन्सची. ह्या स्टेजमध्ये आपल्याकडे मल्टिपल प्रॉपर्टीज असू शकतात. आपण पाहिजे तिथे फिरू शकतो, पाहिजे ते खरेदी करू शकतो, प्राईस टॅग न बघता. या स्टेजमध्ये आपण साधारण एक कॉमन कॅल्क्युलेशननुसार पकडलेलं आहे की 6 करोडची जी वेल्थ क्रिएट झाली फायनान्शियल फ्रीडममध्ये इंटू 4 म्हणजे 24 करोडचा कॉर्पस विथ मल्टिपल प्रॉपर्टीज अँड ॲसेट्स. तर अशा व्यक्तीला आपण म्हणू शकतो फायनान्शियली एव्हिडन्स या स्टेजमध्ये तो आहे. थँक्यू.